नमस्कार काका. अरे राहुल ये बैस बैस बैस. काय म्हणतो, कसा आहे? काय नाही, सहज आलो भेटायला. असं काय लय बारीक झाला तू? हा, ते आता लग्न झालं ना. बरं मग काही पोरं बाळ तुला? नाही काका, अजून नाही. का बरं रे? ते तिचं करिअर चालू आहे ना. अरे असं नसतं रे. अरे लहान पोरं पाहिजे घरात. घराला घर पण असतं. काय आता हा बघ बरं आमचा रोहित. बाबा कॅच. रोहित शांत बस बाळा. रोहित पाहुणे आले ना आपल्या घरी. असं लहान पोरं असले ना घरात असं खेळीमेळीचं वातावरण असतं. काय आता संध्याकाळी तू थकून भागून घरी आला, लहान पोराकडे पाहिलं ना तरी असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. रोहित अरे शांत बाईस. रोहित तुला काय सांगतोय कापासून रोहित. हा लहान पोरं असले ना घरात असं मस्त वातावरणाच्या आईची बॅट. रोहित रोहित अरे तुझ्या आईचा रोहित. हे बघ, मी तुझ्यासाठी मकर संक्रांतीला साडी आणली. वा वा वा. पण तुमच्याकडे तर पैसे नव्हते ना. तुला साडी घ्यायची म्हणून मी माझं रक्तदान केलं आणि मग साडी आणली. अहो दानच करायचं होतं तर किडनी दान करायची ना. मला एखादा मस्त नेकलेस तरी आला असता. ओ चालले बघा मी बाहेर. थोडं सावकाश चालव. पण गाडी घेऊन जाईन मी गाडीबद्दल बोलायला गेलोय, तुझ्या तोंडाबद्दल बोलायलोय. घरात तर काय मी ऐकून घेतोय, पण बाहेर कोण अजिबात ऐकून घेत नाही. आलं का लक्षात? बसता का आता गप. ती म्हातारी ती लहानपणीच मेली. एक होतं गाव, त्या गावात होतं पोस्ट. झाली आमची गोष्ट. एक ना खूप जुनी गोष्ट आहे. खूप म्हणजे आजोबांपेक्षा पण त्यांच्या अगोदर पासूनची पण खूप जुनी गोष्ट आहे. पण ती गोष्ट ना मला आठवतच नाही.